संपूर्ण मराठवाड्यामध्ये सध्या 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याचा आरोप होतोय। यामुळे सध्या सुरू असलेल्या लगनसराई आणि शेतकऱ्यांच्या पेरणीसाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत। खरेदी विक्री करण्यासाठी देखील नागरिकांकडे पैसा उपलब्ध नसल्याचं सांगितलं जातंय आणि सध्या मी बीड शहरातल्या एक एटीएम मध्ये आहे। या ठिकाणी आपण रियालिटी चेक करणार आहोत। नेमकं या एटीएम मध्ये बीड शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकातील हे एटीएम आहे आणि या ठिकाणी नोटा आहेत की नाहीत हे आपण चेक करणार आहोत। 1000 रुपये आपण या एटीएम मधून विड्रॉल करणार आहोत। आपल्याला या एटीएम मधून 500 रुपयांच्या नोटा मिळतात की नाही हे आपण रियालिटी आपण चेक करणार आहोत। 1000 रुपये आपण या एटीएम मधून काढणार आहोत। 1000 रुपये टाकल्याच्या नंतर आपल्याला 500 रुपयांच्या नोटा मिळतात की नाही हे आपण चेक करणार आहोत। बीड शहरातील हे एटीएम आहे आणि 1000 रुपये आपण या ठिकाणी विड्रॉल करत आहोत। संपूर्ण मराठवाड्यात 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याचं सांगितलं जातंय। मात्र या ठिकाणी आपण 1000 रुपये काढल्याच्या नंतर दोन्ही ज्या नोटा आहेत त्या 500 रुपयांच्या आलेल्या आहेत। 1000 रुपयाच्या विड्रॉल मध्ये दोन्ही या नोटा 500 रुपयांच्या आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत। एटीएम मध्ये बीड शहरामध्ये अशा प्रकारची परिस्थिती नसल्याचं सध्या या रियालिटी चेक मधून आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। तर आपण अशा पद्धतीने चेक केल्याच्या नंतर 500 रुपयांच्या दोन्ही नोटा आपल्याला मिळालेल्या आहेत। 1000 रुपये आपण विड्रॉल केल्याच्या नंतर या एटीएम मधून दोन 500 रुपयांच्या नोटा मिळालेल्या आहेत। या एटीएमचं इतर काही एटीएम मध्ये देखील 500 रुपयांच्या नोटा उपलब्ध असल्याचं सध्या बीड शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र अनेक बँकांमध्ये 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा असल्याची माहिती समोर येते। कॅमेरा पर्सन प्रमोद सौम्य, अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।